सोयगाव तालुक्यातील सावळदबरा इथं बसस्टँड मुख्य प्रवेशद्वारासमोर चिखलाचा मोठा तांडव निर्माण होऊन घाणीचं साम्राज्य निर्माण झालेलं असून दररोज होत आहेत वाहनांचे अपघात अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांकडून देण्यात आली आहे। तसंच सरपंच यांच्या प्रतिनिधीकडून असं सांगण्यात आलं की हा पूर्णपणे सार्वजनिक बांधकाम विभागाचा बेजबाबदारपणा असल्याचं सांगण्यात आलं। सोयगाव तालुक्यातील सावळदबरा हे 18 गावांचे केंद्र असून या ठिकाणी मोठे आयुष्यमान भारत वर्धिनी केंद्र तसंच पोलीस चौकी, बँक, कॉलेज, कृषी केंद्र, पोस्ट ऑफिस, सेतू सुविधा, CSC केंद्र, इलेक्ट्रिकल दुकानं, MCC-IT हे असल्यामुळं ग्रामस्थांची वाहनधारकांची मोठी गर्दी असते। ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी तसंच ग्रामपंचायतचे संपूर्ण सदस्य बॉडी हे गावाच्या विकासाकडे आणि समस्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असून ग्रामपंचायत जोमात आणि गाव मात्र कोमात असं ग्रामस्थांनी सांगितलं। बसस्टँडसमोर चिखलाचा मोठा ढीग लागून त्यात गटारीचं पूर्ण दूषित पाणी साचून जमा झालं आहे। त्यामुळं ग्रामस्थांचे तसेच विद्यार्थ्यांचे आणि वाहनधारकांचे मोठे हाल होत असून त्यांचं आरोग्य धोक्यात आलं आहे। मात्र सरपंच प्रतिनिधी यांनी ग्रामपंचायत जबाबदार नसून सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या लापरवाही बेजबाबदारपणामुळंच हा प्रकार कारनामा झाला असून त्यामुळंच पूर्ण गाव त्रस्त झालं आहे। हे काम सार्वजनिक बांधकाम उपविभाग फरदापूर यांनी टिटवी सावळदबरा सिमेंट रोड बनवताना या कामाच्या ठेकेदारानं तसंच इंजिनियर यांनी मिलीभगत करून या रोडला वरती उंच करून ठेवलं आणि बाजूला कोणतीही ड्रम नाली काढलेली नसल्यामुळं हा चिखलाचा आणि दूषित पाण्याचा तांडव निर्माण होऊन या ठिकाणी दररोज अपघात होत असल्याचं सरपंच यांचे प्रतिनिधी आणि गावकऱ्यांनी बोलताना आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत। या बेजबाबदारपणाची आणि सार्वजनिक बांधकाम विभाग दखल घेणार का की असा जीवघेणा खेळ सावळदबरा वासियांच्या जीवाशी खेळणार हा मोठा गंभीर प्रश्न मात्र सावळदबरा आणि परिसरातील 20-25 गावांच्या गावकऱ्यांना आणि वाहनधारकांना पडला आहे। मयूर रावळकर, कुठं राहता? सावळदबरा। काय नेमकं हा जो रोडामध्ये जो चिखल झालेला आहे याबद्दल काय सांगा? मला याचा खूप त्रास झालेला आहे। मी इथनं माझ्या टू व्हीलरवरती माझ्या गुरांना इकडं माझं शेत आहे मागं, मला इथनं 24 तास येणं जाणं आहे माझं। मला याचा खूप त्रास आहे। मी पडणार होतो दुपारी, पण मला तुकाराम खराटेंनी सांगितलं की हा इथनं तू आता खलता घेऊन जाऊ नको, तर मी दुसऱ्या वाटेने गेलो। पण मला तुमची काय अपेक्षा आहे? या अगोदर त्यांनी काय केलं या रोडाबद्दल? रोडावर तर काम केलेलंच नाही ना कुठंच। पण आता जे समजा चालू हयामध्ये जे आप्पा सरपंच आहे यांनी काय केलं? इथं मुरुम आणून टाकला, इथं पाऊस आहे। तुमचं नाव सांगा? अक्षय कोते, कुठं राहतात? सावळदबरा। आता हा जो रोड आहे या रोडपासून काही त्रास आहे का तुम्हाला? काही त्रास आहे म्हणजे आम्हाला जगाव का मराव हा मोठा प्रश्न आमच्या समोर सावळदबरा येथे आहे। कारण की सावळदबरा गाव कमी आणि कचराकुंडी जास्त अशी परिस्थिती सध्या सावळदबरा इथे ग्रामपंचायतचे सदस्य, पुढारी, सरपंच, माजी जे असेल जो आला जो सर्व ग्रामपंचायतचा सत्यानाश करून मोकळे झाले, हातवरती करून दिले। आम्ही जनतेने कोणाकडे जावं हा मोठा प्रश्न आमच्या समोर आता इथं उपस्थित आहे। तुम्ही सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांना कळवलं काही? सर्वांना कळवलं, ज्यांना कळायचं त्यांना सर्वांना कळवलं। ते पालं न पाल्यासारखं आम्हाला इग्नोर करतात आणि वारंवार त्याच गोष्टी म्हणजे आम्हाला स्वतः त्या गोष्टीचा कंटाळा आला आहे। नेमके काय काय प्रकार करता इथं? नेमके म्हणजे तुम्ही बघू शकता सावळदबरा नागरी ठिकाणी येणारा मुख्य रस्ता चक्रधर स्वामी, त्या रस्त्यावर जायचं म्हटलं तर रस्ता शोधावा लागतो। आणि आपलं सरकारी दवाखाना, बँक, आता वयस्कर लोकांचे ते पगार वगैरे होता, या रस्त्यानं जायचं म्हटलं तर त्यांना गाडी करून जावं लागतं। स्पेशल गाडी करायचं म्हटलं तर गाडीसुद्धा इथून जाण्यासारखा मार्ग नाहीच आहे। तर ग्रामपंचायतला खूप वेळेस निवेदन दिले, प्रत्येक गोष्टी त्यांच्या डोळ्यासमोर घडतात तरी ते न कळत या गोष्टी इग्नोर करून घेतात। या ठिकाणी वारंवार रोज 4 ते 5 ठिकाणी अपघात झालेले सावळदबरा इथे। मी 2 वेळेस गाडीवरतून टू व्हीलरवरतून पडलेलो आहे। आज 11-11:30च्या दरम्यान जेव्हा मी इथं बसस्टँडवर येत असताना माझी गाडी 2 वेळेस पडली आहे। तर आज दुपारी एक टेम्पो आणि आपले महामंडळाची बस या ठिकाणी फसलेली होती। आणि वारंवार जर का असे अपघात गावा ठिकाणी खेड्या ठिकाणी घडत असेल त्याला जबाबदार फक्त ग्रामपंचायत असेल। तुमची काय अपेक्षा पुढची? आमची एवढीच अपेक्षा आहे, यांनी लक्ष द्यावे, अन्यथा याचे वाईट परिणाम होतील। जनता उघड्या डोळ्याने बघत आहे की गावाचा काय नकाशा होता आणि काय। आमची एवढी अपेक्षा आहे की हे पुन्हा सावळदबरा नगरी करून दाखवा, अन्यथा याचे वाईट परिणाम होतील।
सावळदबारा ग्रामस्थांचं असं म्हणणं आहे की या बस स्टँडच्या समोर खूप चिखल झालेलं आहे, त्यामुळे त्रास होतोय. या संदर्भामध्ये काय माहिती द्याल, काय सांगाल आपण? सावळदबारा ग्रामपंचायत सरपंच यांचा प्रतिनिधी म्हणून आपणास एक सांगू इच्छितो की हा रस्ता जो आहे सार्वजनिक बांधकाम विभागाचा आहे, परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाने इकडे टिटवीकडे जाताना सिमेंट रोड केला आणि या बाजूनं त्यांनी सिमेंट रोड करायला पाहिजे होता, तो केला नाही. त्यामुळे ते चिखल झालेला आहे. तरी आपण ग्रामपंचायत वतीने इथं मुरुम टाकला, पण मुरुम टाकल्याबरोबर इथं पावसामुळे चिखल झाला. तरी आपण 1-2 दिवसात लगेच JCB बोलून, आज सध्या JCB अवेलेबल नाही, उद्या JCB आल्यामुळे आपण इथं सगळा हा चिखल बाजूला करू. तरी ग्रामपंचायत एवढं काम करेल. वास्तविक बघितला हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाचा आहे. आपण सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदनसुद्धा दिलं आहे की हा एवढा बस स्टँडचा जो सर्व रस्ता आहे हा डांबर किंवा सिमेंट कॉन्क्रीटचा करावा, जेणेकरून लोकांना त्रास होणार नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाचं दुर्लक्ष होतं का याकडे? हो, सार्वजनिक बांधकाम विभागाचं दुर्लक्ष होत आहे. आणि या बाजूनं जी टिटवील जाताना इकडून ड्रम नाली पाहिजे होती, ती ड्रम नाली नाही. ड्रम नाली बुजल्यामुळे काय होतं की सर्व पाणी इथं तुंबलेलं आहे. त्यामुळे हा गैरसमज लोकांमध्ये होत आहे. वास्तविक सावळदबारा ग्रामपंचायत जेवढं प्रयत्न करता येईल तेवढं प्रयत्न करत आहे, पण पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे जागोजागी पाणी तुंबलेलं आहे. जिथे रस्ते थोडेसे नादुरुस्त आहे, जिथे रस्त्यावर पाणी तुंबलं आहे तिथे सुद्धा थोडं पावसामुळे जास्त पाणी तुंबतं आहे. पण आपण तात्काळ मुरुम तिथे टाकण्याचा प्रयत्न करू आपण. प्रतिनिधी जब्बार तडवी, सोयगाव, जिल्हा छत्रपती संभाजीनगर, NTV न्यूज मराठी.